कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद पेटलाय। कबूतर बचाव धर्मसभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली, तर दुसरीकडे जैन समाजानेही कबूतर वाचवण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवली। पाहूया एक रिपोर्ट। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे। जैन समुदाय आणि आम्ही गिरगावकर संघटनेत या विषयावरून तणाव वाढलाय। कबूतर बचाव धर्मसभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली आहे। कबूतरखान्याविरोधात कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे जैन समुदायाने कबूतर वाचवण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवली आहे। संरक्षणाचे हत्यार होते। जेव्हा ही गोष्ट आम्ही सामान्य जनता आणि आम्ही मराठी माणसं उठलो की आमच्या जेव्हा मराठीवरती येईल तेव्हा आम्ही याला करेला कार्य उत्तर देऊ। जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्यांची शिकवण आहे, आम्ही त्यांना फॉलो करणारे मराठी लोक आहेत। अरेला कार्य उत्तर द्यायचं, तर अरेला कार्य उत्तर द्यायचं आम्ही सांगितलं तर आमच्यावरती खोट्या केसेस, आमच्या महिलांना त्रास, आमच्या युवकांना त्रास। आम्ही काय गुंड आहोत का? आम्ही काय भांडतोय? आम्ही काय कायदे हातात घेतोय का? आम्ही फक्त बोलतोय ना। आमचं मत म्हणतो। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे। कबुतराला, त्या प्राणीला राजनीतीसाठी उपयोग करत आहे ना, त्यांना मारचान का तुम्ही? हत्नी तुम्ही घेऊन गेले, कुत्र्यावर तुम्ही कानून आणला। आता हा कोणता कानून आहे? नक्षलवादी कानून आहे। तुम्ही प्राण्याला मारायला कानून काढता। प्राण्याला वाचवण्यासाठी बाबासाहेबांना संविधानामध्ये काही ना काही कानून दिलेला आहे, तो कानून वाचवा, त्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका, बस हे माझं म्हणणं आहे। कबूतरखान्याला विरोध केल्यानं ठाकरे बंधूंवर जैन मुनींनी टीका केली होती, त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। मैं महाराष्ट्र को सिर्फ बाला साहेब ठाकरे को ही मानता हूं और आनंद दीघू को ही मानता हूं, और जिस सरकार ने देवेंद्र फडणवीस ने जिस राज्यों को माना है उसको मानता हूं, बाकी मैं किसी नेता को पहचानता नहीं। मरीन लाईन्सला एक जैन क्लब निर्माण झालेला आहे, लोढांचा जिमखाना, आपल्याला माहित असेल। ग्रँड मेडिकल जिमखाना होता, तो जैन समाजाने घेतला। तर त्याचं जे मैदान आहे त्याच्यामध्ये कबूतरखाना करावा ना, 100% करावा। आम्ही तिथे त्यांना दाणे घालायला येऊ कबुतरांना। आम्ही सुद्धा मानवतावादी, दयावादी, भूतदयावादी आहोत। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा भूतदयावादी नेता नव्हता। उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये तुम्ही भेदाभेद करू नका। सायंटिफिकली जर आपण बघितलं तर कबुतरांच्या इन्फेक्शननी, म्हणजे त्याचं लंग इन्फेक्शन होऊन, क्रिप्टोकोकॉसिस होऊन, त्याच्यात अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन, फंगल इन्फेक्शन होऊन लंग्सला त्रास होतो, एवढं मला कळतं। म्हणून मी खरं तर जैन धर्माच्या सगळ्या चेस्ट फिजिशियन्सना विनंती केली होती की तुम्ही जाऊन तुमच्या धर्मगुरूंना समजवा की हे चुकीचं आहे। पण त्याच्यात सुद्धा राजकारण होतं, हत्तीत सुद्धा राजकारण होतं। आपल्या याच्यात ह्याच सगळ्या क्षुल्लक गोष्टींवर आपण राजकारण करतो। कबूतरखान्याचा मुद्दा हा पालिका निवडणुकीच्या केंद्रस्थानी आलाय। येत्या काही दिवसातच निवडणुकाही जाहीर होणार आहेत, त्यामुळे कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।